शक्तीपीठ महामार्गाचा सोलापूर पासूनचा मार्ग बदलणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची घोषणा। सध्याचा मार्ग राष्ट्रीय महामार्गाला समांतर असल्याचा निर्णय। मुंबईत बेपत्ता मुलींना शोधून परत आणण्याचा दर 99%। बेपत्ता मुलींच्या केसला राज्यभर पोलीस गांभीर्यानेच घेतात। विरोधकांच्या आरोपांना फडणवीसांचं सडेतोड प्रत्युत्तर। अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री बोलताना विरोधकांचा गदारोळ। प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण नको, मुख्यमंत्र्यांनी खडसावलं तर शेरोशायरीतूनही मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। विरोधी पक्ष नेतेपद पदावरून फडणवीसांवर पृथ्वीराज चव्हाणांची टीका। विरोधी पक्ष नेतेपद द्यायचं नसेल तर त्यांनी तसं सांगावं, उगाच फडणवीसांनी नाटकं करू नयेत, चव्हाणांचा हल्लाबोल। देशामध्ये 19 डिसेंबरला राजकीय भूकंप होणार, मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता। अमेरिकेचा हवाला देत पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। माजी मुख्यमंत्र्यांना बालिश विधानं शोभत नाहीत, ज्याचं राजकीय अस्तित्वच नाही ते पंतप्रधानांवर बोलतायत। पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर आशिष शेलारांची टीका। विदर्भावर सरकारकडून पुन्हा अन्याय, महाविकास आघाडीचा आरोप। विदर्भामध्ये काही लाख कोटींची गुंतवणूक येतेय, मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ, अशी काहींची स्थिती। उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर। ठाणे पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा 50-50चा फॉर्म्युला। धनुष्यबाणावर निवडून आलेल्या जागांसाठी शिवसेना आग्रही राहणार। मुंबईतही 50-50च्या मागणीसाठी शिवसेना आग्रही राहणार, सूत्रांची माहिती। नितीन नवीन भाजपचे नवे कार्यकारी अध्यक्ष। बिहारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन नवीन पश्चिम बंगालच्या शेजारी राज्यातून निवडला कार्यकारी अध्यक्ष। वसमत नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये रस्सीखेच। नगराध्यक्षपदासाठी 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। वसमतमध्ये 20 डिसेंबरला मतदान तर 21 डिसेंबरला मतमोजणी। सांगली महापालिका निवडणूक ताकदीनं लढणार, विशाल पाटलांच्या नेतृत्वात निवडणूक लढू, काँग्रेसचे नेते विश्वजित कदमांची माहिती। ओबीसी नेते मंगेश ससाणेंच्या गाडीवर हल्ला, बीड माजर गावात हल्ला झाल्याची माहिती। धारूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। डोंगराळे अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पोलिसांकडून 425 पानांचं आरोपपत्र दाखल। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशिममध्ये भाजपची कठोर कारवाई। पक्षशिस्त मोडणाऱ्या 16 बंडखोरांचं 6 वर्षांसाठी निलंबन। 40 गावातील सीसीआय केंद्रांवर 1336 क्विंटल कापसाची खरेदी। कापूस खरेदीची मर्यादा वाढवल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। 2000पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी केली केंद्रावर सीसीआय नोंदणी। लवकरच राज्यात क्रीडा जगतासाठी कायदा करणार, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंची घोषणा। बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू। संगमनेरच्या जवळेकडलं गावातली घटना। नरभक्षक बिबट्याला जेरबंद केला। रेल्वे स्थानकात तरुणाची धक्कादायक स्टंटबाजी। धुरंधर चित्रपटातील गाण्यावरती तरुणाची स्टंटबाजी। स्टंटबाजीनंतर सुरक्षेचा प्रश्न, ऐरणी। सिन्नरजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, 9 जण जखमी। टायर फुटून कार उलटली, ट्रॅकवर आदळली। ऑस्ट्रेलियामध्ये ज्यू नागरिकांवरती भीषण दहशतवादी हल्ला, मृतांची संख्या 12वर तर 29 जण जखमी। थायलंडमधील गोदामाला भीषण आग, आगीपूर्वी जोरदार स्फोट झाल्याची माहिती। फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी मुंबईच्या दौऱ्यावर, वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांकडून जंगी स्वागत। महाराष्ट्र सरकारच्या प्रोजेक्ट महादेवाचं मेस्सीकडून किकस्टार्ट। राज्यातील फुटबॉल खेळाडूंसाठी सरकारची शिष्यवृत्ती योजना। WWE सुपरस्टार जॉन